होती म्हणा तिला चांगलं दारात लोकांना लय आणल्या अडचणी आम्ही त्याचा केला सामना आता लावा ताकद आम्ही नाही वाचत ना रे चंगड्या बोले जगण्या बोले पुष्पराज चांगला झगडा होते वाटते बा आता हे म्हटलं झुमऱ्या पायनं त्या शिवल्याला पायनं दौदेन म्हणा त्या देवल्याले हा तेव्हा सायकल घेतली त्याच्याकडे मनात करून राहिला या झुमऱ्या म्हटलं ते पाय ते शिवल्याला पकडते ऐकत नाही ना हो ते माणूस ऐकत नाही ते या शिवल्या भाऊ काय ऐकते तो मी एवढं बघा समजून राहिलो ना बघा मध्ये बोलीच म्हणे आता काय दलाली वेगळा ते शिवल्या भाऊ देवला भाऊ म्हटलं ते सायकल घेतली सगळं काय झालं विषय खतम झाला नाही म्हणे बोलीच लावा म्हणे मी आलो नाही असं झालं तर झालं अरे वा दलाल नाही म्हटलं होय म्हटलं ते समजून राहिले सायकलवाला मी समजून राहिलो अजून किती समजून आहे माणसाले मधा करून राहिले देणं जेव्हा सायकल विक्री होती तेव्हा घेणं नाही झालं त्याच्याकडून 1500 1000 रुपयात काय 2000 रुपयात मागितली त्याने सायकल दुकानात देणार त्याला जर पुरवणार नाही कसा देतो जाऊन राहिली ना त्याची जाऊन नाही राहिली का राहिली भावानं घेतली जाऊन राहिली काय असं भावा भाऊ भावावर जवळ जायला नाही पाहिजे साथ द्यायला पाहिजे एकामेकावर जाऊन राहिली का हे काही देवल्या भूत नाही म्हणत तेवढा पण शिवला अगो आहे म्हटलं हे काका म्हटलं कायलेजी म्हटलं आमच्या मंदामंदात येऊन राहिले पाहूनच राहिलं 6 दिवसापासून आमच्या मंदामंदात करून राहिले लेणं देणं तुमचं आलं काही आम्ही ना सायकल घेतली तुमच्या काय पोटात दुखून राहिला काल दुखून राहिलं म्हटलं आमचं काही चांगलं होऊन राहिलं तुम्हाला चांगलं नाही दिसत का दिसत नाही म्हटलं चांगलं मंदामंदात येऊन राहिले सायकल अंगावर नेली ना काय जेवण भांडण करून राहिले तुम्ही लेणं देणं आमचं आलं आम्ही चांगलं आमच्या आईने जगून राहिलं तर जगून येऊन राहिलं चांगलं ना पुत्रा म्हटलं गुच्चा बस बोलून राहिलो ना मी दोन माणसं मोठे बोलून राहिले तर म्हटलं काय मनामध्ये टरक करून राहिला हा बापासारखं पुट्टा वाटते काही तर शिकवलं वाटते दोघं जण मध्ये बोलून राहिले कसं बोला काय बोला हा काही शिकवलं नाही का बापानं काही शिकवलं का म्हटलं सगळं शिकवलंय मग बाबांना काय नाही शिकवलं गोटा मारणं शिकवलंय म्हणजे आपला नाही म्हणा पक्का आहे लक्षात ठेवा इथं गोटा आता एक गोटा घेतो चांगला हाणतो तुमच्या टाय कापून तुलाच गेलं मग तिकडे कोणता काकारा फाका होईल लय जाऊ ऐकून राहील तुमचं आलं असंच करून राहिलं मावाला बोलून राहील तुम्ही माय बाबा बोलत नाही म्हणून का फायदा घेऊन राहिले का साध्या माय बाबा फायदा घेऊन राहिले का आता होता साईड ना का हानू गोटा हानू का म्हटलं टाय कापून हाण तुम्ही माया निशाणा पक्का आहे मनाचं नाही डोकं फुटलं तर तुलाच गेलं मग तिकडे काय व्हायचं ऐकूनच राहिलो टाळावचं मी टाळावचं ऐकून राहिलो लय झालं तुमच्या अंगाच्या पारून डोक्यावरून पाणी चाललं आता म्हणजे तुम्ही होता की हानू गोटा पत्रा म्हटलं गोटा खाली ठेवला का मारू नको अरे दाखविलं का कसं असते तर दे बाबू काही विचार नको करू आहे त्या बाप सोबत आहे त्यावाल्या त्या मांगाय बाप त्याला भेऊ नको तू दे सहायच्यावर दे नाही थांब रे म्हटलं पोट्या थांब होऊन राहिलो साईड ना तुला गोटा मारा दाखवतोस तुले का हातपाय लंगडे करून सोडले तर काय राहिली झाला रे जगन्नाथ झालं ते म्हटलं भुजण्याचा बुडा झाला साईडनं त्या म्हटलं गोटा कामात पडला राजा कामात पडला चला गेले ते चला घराकडे चला ओ बाय बहिणी त्याला फालतू बिना कामाचे भांडून राहिले काय असून तो असं बाबा बिना कामच लेखाचा भांडून राहिला लेणं देणं लेखाचा कसाच माणूस आहे तर जाऊ दे रे बबने जाऊ दे म्हटलं काही सांगू नको काही दिले बोलू नको म्हटलं ते आपल्याला सांगायचं उलट मग त्या माणसाच्या नादी लागायला पुरते का आपल्याला ते एक नंबर मुजर आहे ना ते ऐकते का मग ते कोणाला नाही ऐकत त्याच्या बायकोशिवाय कोणाला नाही ऐकत ते हो चल जाऊ दे म्हटलं हे घे आपला आठवण चल तिकडं चुल्यात जरूर तिकडं काही करू ना आपल्याला काय करावं लागते थांब ना बाबू तू म्हटलं शिवल्या म्हणते शिवल्या असं तसं सोडत नाही बाबू शिवला लो या थांब ना तू गेले काय दिवस आहे अजून बाकी आहे लोक तुला कसं असते तर चांगल्या बोले हो जे होती म्हणा तिला चांगलं दारात लोकांना लय आणल्या अडचणी आम्ही त्याचा केला सामना आता लावा ताकद आम्ही नाही वाचत ना रे चांगड्या बोले जगण्या बोले पुष्पराज पुरं हो चला रे म्हटलं काही नाही नाचा लागत चाल बाबू जगन चाल म्हटलं घरी जाऊन नाचजो इकडे तमाशा नको दाखवू नसला चला अजी हो थांबन तुम्ही म्हटलं खुशी दाखवायला लागेल का लोकांना अडचणी आणल्या म्हणतात आता लावा ना म्हणा ताकद आता आम्ही नाही वाकत ना असं असते सांगतो ना ते जगन म्हणते जगन पुष्पराज झुकेगा नाही झाला माहित आहे ना मुले सांगून राहिला चालला म्हटलं झुकेगा नाही वाल्या मायचा मार खात चांगला झुकतं चला म्हटलं चाल झुकेगा नाही चाल नको झुकू बाबा चल पहिले घरी चाल मग काय पाहिजे तुला काय तर चला लवकर चला पूजापती करायची सायकलची नारायगिरी पुढे पडतं वाटू ना चला पाहता जिंगमर सप्पा म्हटलं समजा लिहून राहिला कोणाला म्हणून राहिला कोणाला नाही म्हणून राहिला त्याला लांच्या डिंगराले त्याला म्हटलं शोभते का त्याला असं म्हणणं लोकांना लय आणलं अडचणी म्हणजे मलाच म्हणून राहिला तो अडचणी काय मला घ्यायची म्हणून मी अडचण आणली एकाचा फकल करून राहिला एका झापडीचं नाही ते बोट्ट जगण्या बापासारखा मुद्दर सायाचं माय थांबले का भेटतो सपाट्यामध्ये माल्या तोडमोड करूनच सोडतो तुले थांब तू अरे जाऊ दे शिवलाल भाऊ लेकरू आहे ते त्याच्या मागा लागून राहिला का तुम्ही जाऊ दे त्याच्या मागून लेकराच्या नाही तर बापासोबत आहे त्याच्या दुश्मनी पोरावर नाही काढायची ते लेकरू आला राहते त्याला काय समजते विचारायला काय समजते झुमर कानानं ऐकून राहिला डोळ्यानं पाहून राहिला पाणी किती गज्जात पोरगा आहे ते कमीच आहे का पाणी किती बोलून राहिलं जलनेवाले जलते राहून काय म्हणजे एवढं कुठून सुचते लेकाले पाहिजे म्हटलं डोळ्यानं पाहिजे तू म्हणता लहान आहे काय लहान आहे ते काही लहानपण काही नाही आहे ते सगळं समजते सहायच्याले बापानं फार हुशार करून टाकलाय दिले नाही का त्याच्यासारखा करून टाकला हो चला रे चला लवकर चला बाबू जगन चल
आला गरमीचा महिना झटपट कुल्फ्या विकतो अन पैसे कमवतो. आला गरमीचा महिना झटपट कुल्फ्या विकतो अन पैसा कमावतो. म्हणा लागीन बा शिवल्यानं म्हटलं दम लावलाच ना घेतलीच बाकरी सायकल. काही मग लेखानं पैसे पाहिजे कुठून पाहिले कुठून नाही. आपल्याला मागितले आपण दिले नाही पण त्यानं कुठून नाही कुठून जुगाड जागाड जमवला आखरी घेतलीच सायकल लावला धंदा. म्हणा लागन पण बंद्यामध्ये दम आहे म्हटलं धंदा करायची म्हणजे त्याच्यामध्ये सहनशक्ती आहे माणसाचं. म्हणजे धंदा करायचा कसा पहिलं समजून जाते कोण करू शकते कोण नाही करू शकत. जेले करायचं नाही राहत ना त्याला इंटरेस्टच नाही राहत. जाऊ दे पैसेच नाही यार कुठून करू कोणाकोणाचं असते. अरे देवल्यापाशी काय पैसे होते काय. हा त्यानं जुगाड जागाड करून कुठून आणले बिचारांना कुठून नाही. आखरी लावलाच ना धंदा. एले म्हणते माणूस ह्या करू शकते धंदा पाहता कसा पुढे जाते तो. धंदा करणारा माणूस वैकाले जिथे पाहिजे बघता कसा धंदा करते कसा पैसा कमावते. काय आता कमावते मग तिला काही त्या काही बोलून राहिला तूही त्याच्यात तालका ते पागल लगा त्याचे म्हटलं ते सायकल जरी 5,000 घेतलं ना कुलबीत सामान सायकल निघाल तेही पैसे नाही निघत. मी सांगतो ना तुले एवढं माग म्हटलं त्यांनी थांबाईन घेतलं अजून त्याला म्हटलं माल म्हटलं घ्या लागते ना कुलबी काय ना बनवतो नुसतं काय साचे घेतला नव्हते का. अजून सामान लागा ना कुलबी थांबायला लागा ना बापा काय लागते अजून काय नाही कमी खर्च आहे का. काय सायकल जेव्हा माग घेऊन घेतली हिनं म्हटलं हलीच 3,000 पर्यंत ते पुलते त्याच्यावर पुलत नाही त्यांना 5,000 घेतली बयाला ना मग काही धंगा का त्याच्यामध्ये काय समजते दिले पोंगेले. समजत तुले नाही बाबू कंदील एकदा धंदा चालू होते तिकडे गेले असो ना 500 वरतही गेले असन 2,000 गेले असन. एकदा धंदा चालू गेल्यावर पाहिजे ना तू म्हटलं कसे कच्चा पैसे ते कसे पैसे निघते त्याच्यावाले पाहिजे. मग तू नाही निघाले तर होड राहिली मग चालला मोठा दिमाग फरक पडेल आले का दवाखान्यात जा काही समजून उमजे मनामध्ये बडबड करतं काही समजून उमजत. लावू दे त्या दिमागात फरक पडलेला नाही का. अरे मुंचेरा विकला पाहिजे हे शिवल्या मनात टाका टाकून राहिला होता ना त्याचा भाऊ घेऊन राहिला मनात कुठं आता त्याच्याकडून काय घेणं झालं नाही. आता पाहिजे इकडे चालला त्याच्या फकाल्या पण ही पोट्टेल चांगलेच गाणे आठवून राहिले. बरं म्हटलं मन गाणे म्हण उद्या पाडतो त्या पाला रात्री पाहिजे करतो त्या गे थांब ना तुले का जगण्या थांब तू थांब हो दाखव तुले कसं तरी. शिवलाल म्हणते मली हाताला धरून बसणारा माणूस नाही ताबडतोब म्हणजे काही ना काही लावतो सेटिंग करतो तुमचा मेळ कुठं नाही कुठं तेच तुम्हाला पाला थांबा तुम्ही मन गाणे म्हणतून गाणे म्हण उद्या चांगलं गाणं म्हणशी तू लढाचं. अरे जाऊ द्या म्हटलं शिवलाल भाऊ त्याच्या मागा लागून राहिले का. जाऊ द्या म्हटलं काय करू द्या ना तुम्ही दुसरा धंदा करा त्याच्या मागा लागत बसता का. आपला मारा स्वतःचा काहीतरी काय ना का आपला पा नाही जाऊ तर नाही देत मी संध्याकाळी करतोच लेखाचा गेम संध्याकाळी करतो म्हणजे करतो हो तिकडं काही हो करतो म्हणजे करतो. तू याच गेलो तिकडं लहानचं डिंगूर म्हणजे एवढं पाहिजे ते किती बोलून राहिलं ते किती बोलून घेऊन राहिलं त्याच्या वयाचा आहे का मी. अरे काका होईना समजत नाही का चाललेले एखादा खायचं काही बोलून राहिला लावत ताकद ना आम्ही नाही बघा थांब ना वाकाच लागेल तुले. थांब तू शिवल्याचा काय कमी समजून राहिला का चांगलीच ताकद लावले शिवल्या म्हणते मला शिवल्या म्हटलं झुमर तुम्हाला सोबत आहे ना म्हटलं संध्याकाळी राहशील ना सोबत. कुठं लाता काय का तुमच्या सोबत राहू तेव्हा शिवलाल मला काम राहायचो कसं माझी बायको कल्लाच करते संध्याकाळच्या घराबाहेर गेलो का कल्लाच करते येऊ मला घराच्या बाहेर माय म्हटलं काही जमत नाही बा तुम्हीच पाहिजे बा काय करायचं काय नाही तुम्हीच पाहिजे माय कसं जमत नाही बायको कल्ला करते मला येऊ नाही देत. तू आता बाहेरच कर बरं ठीक आहे पाहतो मीच काय करतो एकटा कापी येते येले कसे वाकत नाही साहायचे ते पाहतो मी ताकद लावून दाखवत असले गायले वाकून तमतम करून राहिले ना दाखवतो लेगायले साहायचे कसं असते शिवल्याचा दणका. आता मी सांगतो ना मुंगशीला मी इथं चालू चीन हो या शिवल्याचं कापाला त्याची सायकल घेतली त्याचा आता काहीतरी कळतो पंचलच कलन हे कलन ते कलन आता काही ना काही म्हणजे तो उपाध्या कलन तो मी सांगतो ना त्याच्या मनात म्हणजे झालं नाही त्याला सायकल भेटली नाही आता तू उपाध्या कलन काही ना काही. पण मला एक नाही समजत लोकांचं चांगलं होऊन राहिलं कोणाचंही असो ते लोक नाही म्हणा पण त्याचा भाऊ आहे ना सगळा कोणाचं चांगलं होऊन राहिलं काय म्हणतात काळा करा घेतले तर घेतले आपण दुसरा धंदा करा तर नाही काय असं त्याचं बा शिवल्याला जय तोडायला का आता. अरे बाबू कंदील मुंगशिरा मी काय म्हणतो लोक कितीही जाईल कितीही काही केलं आखरी म्हटलं साथ कोणाचा देते ज्यानं चांगले कामं केले असतील ज्याचा काही चांगलं तरी म्हणजे काही ना काही आहे चांगला व्यक्ती आहे चांगला माणूस आहे त्याचे विचार चांगले आहे तोच माणूस पुढे जाऊ शकते आणि तोच धंदा करू शकते. बाकी लोक कितीही जाईल काही दिले तरी त्याचा काहीच फरक पडत नाही. हे शिवल्या काय लेखाचं हे तर बापा सगळ्या म्हणजे आता आपण जर बोलत राहिलो ना आपल्यामध्ये तर पिना भरते तो इकडला तिकडलं इकडं एक नंबर चालू आहे ते मग ते काहीच नाही करू शकत. ते धंदे करू शकते लावाला विचे झगडे झुगडे ते हेच जमते फक्त बाकी कोणाचा काही चांगला विचार करू शकत नाही. तिला पाहिजे एक तर लुटालाटाचे धंदे लुपाडते का पाहुण्या माणसाले आणि हे असे धंदे कोणाचं चांगलं होऊन राहिलं तर म्हणता टांगा टाकायच्या ते आज म्हणाले सगळ्या गावालाच माहिती आहे आता ते आता काय नवीन आहे का सगळ्या गावालाच माहिती आहे ते कोणाचं त्याचं काय चांगले कामं केले असायचे ना काही नाही केलं ते ना. जाऊ द्या म्हणा आपल्याला काय करावं लागते हो कोणाचं हो चांगलं बरं जाऊ द्या करून आला म्हणून देवल्या धंदा करू दे म्हणा मार म्हणा किती टांगा मार जो म्हणजे ज्याचे यश भेटायला त्याला भेटतेच यश लोकांना किती टांगा टाकल्या काही टाकल्या तरी ज्याला भेटायला त्याला भेटतेच हो जाऊ द्या चला. बाबा सायकल कुठाची बाबा म्हटलं सायकल कुठं टाकली कुलपी सायकल घ्यायला दिलता ना तुम्ही म्हटलं कुठं आहे
गेली बट्या ते. आता काय सांगू तुले, काही सांगायला नाही राहिलं म्हणा. काय सांगायचं आहे, ज्याच्या नशिबात गेली ना, पण त्याला मी सुकान धंदा नाही करू देत. आपल्याला नाही तर त्याला नाही. चुल्यात गेलं तिकडं काय व्हायचं, चुल्यात गेलं तिकडं काय व्हायचं, आपल्याला नाही तर त्यालाही नाही. हो, आखरी ढोराईनच घेतली का ते? आम्ही एवढा धावत पळत आलो, मग तर फालतू आलो मी धावत पळत. आम्हाला तुम्हाला सांगायला का बा जगण्याचं बुटान जगण्यात सायकल घ्यायला चालला. मी म्हटलं तुम्ही जाचा ना तुम्ही घेऊन येसान, तर काय तर तुम्ही आखरी ढोराच्याच पोटात जाऊ दिलं. आता मी तरी काय करू राजा, काय करू. तिथं गेलो ना भांडलो ना, म्हटलं त्या सायकलला सोबत भांडलो. त्याला म्हटलं मली विक, पण ती म्हणते त्यालाच विकतो देवल्याले. आता काय म्हणून जबरदस्ती करू, काय करू. त्याला आडवा झालो, मग काय नाही केलं, लय काही केलं, पण आपल्या हातातून गेली ते सायकल. काय करतो मग, आपल्या नशिबात नव्हता तो धंदा, पण ज्याच्या नशिबात गेला त्याला आपण सुखानं करू नाही देऊ ना. मला शिवल्या म्हणते ना. फालतू लगाचा माझ्या धावणं पहिलं फालतू वाया गेलं. नाही तर एवढं धावत आलो तुम्हाला सांगितलं मी, म्हटलं घेतात तुम्ही आता सायकल. आणि आता काय धंदा करता, मग आता काय धंदा करता. तो धंदा जाऊ दिला ढोराच्या फुटात. आता काय करता. आम्ही मस्त स्वप्न पाहिले होते, मस्त कुलब्याचा धंदा करी, मस्त पैसे येऊन मस्त मी कुलब्या खात जाईन रोजच्या रोज. इथं काय तर सगळं म्हणजे सगळंच गेलं ते, सगळं वाया गेलं. नाही तर काय, सगळं स्वप्न पाहिलेलं पार गेलं, पार पाणी फिरलं त्याच्यावर. नाही करू बाबू आपण काहीतरी काही ना काही करू. आपण त्याला सुकान धंदा नाही करू दे सायच्याले, त्याला तर नाही करू दे सुकानं. अडचणीवर अडचणी फक्त आजची संध्याकाळ होऊ दे. त्या सायकलचा नाही घे माझोला तर काय राहिली मग. मला शिवलाल म्हणते ना, शिवलाल बोलते आपली गुबी. त्या बापाला काय कमी समजून राहिला का रे. आपल्याला नाही तर त्याला नाही तर आपल्या म्हणजे आपल्याला नाही त्याला नाही तर आपल्याला नाही आपल्याला तर पाहिजे, पण त्याला नाही. चुल्यात गेलं तिकडं काय येतं. त्यानं आपल्याला म्हणजे सायकल आपल्याला भेटली ना, त्याला आता आपण सुखापोटा धंदा नाही करू देऊ. एक काम करू ना बाबा आपण. हा काजी एक काम करू म्हटलं, संध्याकाळ होऊ देऊन. संध्याकाळ त्याची जे सायकल आता तो घरात तर ठेवून नाही, एवढं तर मोठं घर आहे नाही, घरात सायकल ठेवून म्हणून ठेवणार बाहेरच आहे. तर आपण दोघे बापलेकडे जाऊन त्याची सायकल चोरून घरी घेऊन मस्त कलर गिलर मारू त्याला कलर गिलर पार बदलून टाकू. सायकलचा पार बदलून टाकू. वैकालेच नाही आली पाहिजे. आणि मग कायला कोणी आपल्याला काही म्हणते त्याची म्हणून. कायला कोणी काही म्हणते आपल्याला. मस्त मग आपण धंदा लावून टाकू. पैसे नाही जात ना, काहीच नाही जात. नाही फक्त कलर आणायला लागणार आपल्याला इकत, बाकी काय ना लागते. कायच्या माय शिवलालचा पोरगा आहे ना तू. म्हटलं असं हलका पतला दिमाग लावता का रे. म्हटलं चांगला दिमाग लावा लागते. माणूस फसलं नाही पाहिजे, भेटला नाही पाहिजे. काय कलर मारून वैकाले तर सायकल काय जय करायचे दिमाग लावता. शिवलालचा पोरगा आहे ना तू, चांगला दिमाग लावता ना. तडाके बाद काही जगैरायच्या लावून राहिला. म्हटलं ते तू नको भाऊ, ते मी काय तर करतो सेटलमेंट. तू काही सायकल गाय करू दे, मला दिमाग काही देऊ नको. तू शानपणा करू नको. त्या बाप आहे ना म्हटलं जिवंत. त्या बाप आहे ना म्हटलं, तू काय टेन्शन घेतं. मी करतो ना त्याचा, लावतो ना मी. कसं असते काय असते त्याचं तर काढतो ना. माझा धंदा करते तो पाहतोच ना मी. कसा काय त्याला धंदा करू देतो तर पाय फक्त पुढे पाय. रोजच्या रोज पाय ना तू पुढे काय करते त्या बाप आता. हो काही नाही करत तुम्ही. नाही तर काही करायचं राहिलं तर त्याला सायकलच नसती घेऊन दिली, तुम्ही ना घेतली असती. मग पाय म्हणते पुढे त्या बाप काय करता तुम्ही. काही नाही करत. काय म्हटलं तर काय 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 कोणा काय घेतलं घेऊन नसती दिल्ली. काय बोलून राहिला तू. काही नाही जी, हेच म्हणतो तो एवढा चांगला तुम्हाला दिमाग दिला. ते म्हणता बा शिवल्याचं पोरगं हलका पतला दिमाग लावला का. अजून कसा दिमाग पाहिजे तुम्हाला. तुम्ही तर काय कोणता दिमाग लावता काय म्हणता. काय करून करायला म्हटलं मला सांगा. नेमकं काय करू कोणता दिमाग लावून संध्याकाळी कोणता कान करू तुम्ही. मला सांगा ना. शिवलालच्या पोराला माहित नाही पाहिजे म्हणजे बाबाच्या तुम्हाला बाबा नाही का. मग मला माहित नाही पाहिजे का तुमच्या पोराले. माहित नाही पाहिजे का सांगा. तुम्ही सांगा माहित नाही पाहिजे का. काय माहित पाहिजे तुले. डोळ्यानं पाय ना, कानानं तमाशा ऐक तू. बाकी काय म्हटलं माहित पाहिजे हे पाहिजे. पाहिजे तुला दिसतेच ना. माहितच पडते तुले. माहितच पाहिजे. टेन्शन नको घेऊ तू. पार दिसते तुले. हो बरं ठीक आहे ना. माहित पडते ना कोणते दिवे लावतात तुम्ही. बरं काय हातातून धंदा जाऊ दिला ना. आता काय बाबा काय कोणते दिवे लावते काय लावते काय करते तर बरं करा काय पडते तुम्हाला. तर मस्त म्हटलं कुल्फ्याच्या धंदा लावला बाबा ना. का मस्त रोजच्या 4-5 कुल्फ्या हाणतोच म्हटलं. मग कायच हे सगळं याच्यावर म्हणजे पाणीच फिरून दिलं. तर